Dear students, welcome to Eklavya Vidyalaya Nandurbar. Today we are going to learn a new poem from unit number 2, standard 7, subject English. Now open your books and see page number 35. Today we are going to learn an interesting poem. Name of the poem is We Shall Overcome. Overcome means we will be successful. This inspirational song was used as a protest song in the civil rights movement in USA. USA means United States of America. The civil rights movement in USA was non-violence mass popular movement to secure equal rights for African American. A large number of African people had settled in America for generations. They were brought to America as slaves from Africa to work in cotton and tobacco fields in the southern states. The African children in America were denied admissions in whites only schools. There was segregation in interstate buses and trains. African American men and women, along with their white supporters, organized and led the movement at national and local levels. The goals of this movement were to end racial segregation and discrimination against African Americans and secure legal recognitions for them. It was in 1950s and 1960s that the civil rights movement led by Martin Luther King Jr. challenged the white supremacy. Now here, first of all, we listen an audio clip, original audio clip. Now guys, listen an audio clip. We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall overcome, we shall overcome,
shall overcome someday. आत्ताच विद्यार्थी मित्रांनो आपण जी ओरिजिनल ऑडिओ क्लिप ऐकली त्याच चालीवर आपल्याला ही कविता जी आहे ही कविता गायची आहे. आपण आपल्या घरी ही जी कविता आहे ही कविता आपण गाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आफ्रिकन अमेरिकन म्हणजे ज्याला आपण निग्रो असं म्हणतो, निग्रो लोक, आफ्रिकन अमेरिकन लोकांनी 1950 व 1960 या काळामध्ये ज्या काही चळवळी केल्या त्यामध्ये त्यांना प्रेरणा मिळावी, स्फूर्ती मिळावी यासाठी म्हणून हे गाणं जे आहे हे म्हणलं जात होतं. आणि या चळवळीचा मुख्य उद्देश असा होता की अमेरिकन लोकांप्रमाणेच या निग्रो लोकांना समान कायदे मिळावेत, समान अधिकार मिळावेत याकरता त्यांनी 1950 व 1960 या काळामध्ये अहिंसात्मक चळवळ या ठिकाणी राबवलेली होती. आणि तेव्हा अशा प्रकारचं हे प्रेरणादायी गाणं हे जे आहे ते गायलं गेलेलं होतं. आता प्रत्यक्षात आपण ही कविता जी आहे ती कविता बघूया. नाव सी पेज नंबर 35, पोएम नंबर 2.1, वी शॅल ओव्हरकम. Now see the title of the poem, We Shall Overcome. Now here overcome in Marathi you may call it आम्ही मात करू. We shall overcome म्हणजे काय? आम्ही मात करू. Now see stanza number 1. We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Someday म्हणजे कधीतरी, कधीतरी आम्ही मात करू, कधीतरी आम्ही मात करू. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव, बिलीव म्हणजे विश्वास असणे. वी शॅल ओव्हरकम समडे, कधीतरी आम्ही याच्यावरती मात करू असा पूर्ण विश्वास आमच्या हृदयामध्ये खोलवर आहे. नाव सी सेकंड स्टांजा. वी विल वॉक hand in hand, we will walk hand in hand. Hand in hand means परस्पर सहकार्याने. We will walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. In second stanza, the poet, he says that we will walk hand in hand. हँड इन हँड म्हणजे परस्पर सहकार्याने. परस्पर सहकार्याने आम्ही कधीतरी आम्हाला असा विश्वास वाटतो आहे की आम्ही मात करू. परस्पर सहकार्याने आम्ही प्रगती करू. परस्पर सहकार्याने आम्ही आमचे जे अधिकार आहेत ते अधिकार आम्ही मिळवू. नाव सी नेक्स्ट स्टांजा. स्टांजा म्हणजे कळवं. वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड. अफ्रेड म्हणजे भयग्रस्त किंवा घाबरलेले. वी आर नॉट अफ्रेड टुडे. टुडे म्हणजे आज. आज आम्ही भयग्रस्त नाही, घाबरलेले नाही. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव वी शॅल ओव्हरकम समडे. आम्हाला आमच्या हृदयामध्ये पूर्ण खोलवर असा विश्वास आहे की कधीतरी, समडे म्हणजे कधीतरी आम्ही मात करू. वी शॅल ओव्हरकम. ओव्हरकम म्हणजे मात करणे. वी शॅल ओव्हरकम म्हणजे आम्ही मात करू. युनॅनिमसली वी शॅल ओव्हरकम, आम्ही एकत्रितपणे मात करू. नाव सी नेक्स्ट स्टांजा. द ट्रूथ शॅल मेक अस फ्री, द ट्रूथ शॅल मेक अस फ्री. ट्रूथ म्हणजे सत्य. द ट्रूथ शॅल मेक अस फ्री समडे. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव वी शॅल ओव्हरकम समडे. हे तेवढंच सत्य आहे की आम्ही
नक्कीच स्वतंत्र हो. फ्री म्हणजे स्वतंत्र होणे. द ट्रूथ शॅल मेक अस फ्री. द ट्रूथ शॅल मेक अस फ्री. ट्रूथ म्हणजे सत्य. सत्याच्या मार्गाने आम्ही स्वतंत्र होऊ. द ट्रूथ शॅल मेक अस फ्री सम डे. कधीतरी आम्ही सत्याच्या मार्गाने स्वतंत्र होऊ. वी शॅल लिव्ह इन पीस. पीस म्हणजे शांती. वी शॅल लिव्ह इन पीस. वी शॅल लिव्ह इन पीस. वी शॅल लिव्ह इन पीस सम डे. कधीतरी आम्ही शांतीने राहू. टू लिव्ह म्हणजे राहणे. कधीतरी आम्ही शांतीने राहू. कधीतरी आम्ही शांतीने राहू. वी शॅल लिव्ह इन पीस सम डे. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम सम डे. आम्हाला आमच्या हृदयामध्ये पूर्ण असा विश्वास आहे. टू बिलीव्ह म्हणजे विश्वास असणे. वी शॅल ओव्हरकम सम डे. कधीतरी आम्ही मात करू. म्हणजे अशा पद्धतीने अगदी अहिंसात्मक पद्धतीने ही चळवळ जी आहे ही 1950 व 1960 या काळामध्ये आफ्रिकन अमेरिकन ज्यांना आपण निग्रो म्हणतो त्यांच्या चळवळीसाठी हे एक प्रेरणादायी असं गाणं होतं आणि तीच ही कविता आज आपण अभ्यासलेली आहेत. नाव टर्न द पेज अँड सी पेज नंबर 36 पेज नंबरवरती तुम्हाला इंग्लिश वर्कशॉप दिलेला आहे. एक चार्ट दिलेला आहे. तर तो चार्टसुद्धा आपण पूर्ण करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल सिंग द सॉन्ग ऑर पोएम. सुरुवातीला जसं आपण ही ऑडिओ क्लिप ऐकली, ओरिजिनल ऑडिओ क्लिप, त्याप्रमाणे आपण हे गाणं म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर एक चार्ट तुम्हाला पान नंबर 36वरती दिलेला आहे. तो आता होमवर्क म्हणून पूर्ण करायचा आहे. नाव इन दिस वे दिस inspirational poem is over here.